בעזרת השם, आपण आपण नवीचा शिवर जो आहे तो कंटिन्यू करू. आपण आज नवीच्या शिवर मध्ये दोन छोटे चॅप्टर बघायचा प्रयत्न करू. पण त्याच्यामध्ये खूप चॅप्टर्स मध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, खूप साऱ्या ज्या स्टोरीज ज्या आहेत, खूप साऱ्या मिराकल्स ज्या आहेत, एलिशा नवीच्या त्या पॅक्ट आहेत. आपण बघू 6 आणि 7 चॅप्टर. आपण मागच्या चॅप्टर मध्ये गेहजीला बघितला होता. गेहजीला एलिशा नबी त्यांच्याकडनं बाहेर काढतात आणि सांगतात की तुला आणि तुझ्या सगळ्या पोरांना चरात होईल, लेप्रसी होईल, जी होती नामानला, आणि त्याच्यापासनं तुला ती लागल, कारण की तू त्याच्याकडनं पैसे घेतलेस. जेव्हा कुठला चदीक, कुठला गाव, कुठला मोठा संत माणूस जेव्हा तो कुठल्या माणसाकडनं कुठला रोग वगैरे तो बाहेर काढते, तो रोग अजूनपर्यंत म्हणजे तिची तिची क्लिपा जी आहे, तिची बॅड फोर्स जी आहे, ती अजूनपर्यंत हवेमध्येच असते, ती अजून कॅन्सल नाही झालेली असतं. शक्यतो ती ऑलरेडी साईन करून कोणाला देऊन टाकतात. या केसमध्ये आपण बघितला की नामानची होती, ती त्याला कोणावर टाकली नव्हती, फक्त त्याला त्याला फ्री केला होता. बोलतात तो सगळा जी आहे ती तुला लागल. आणि जाऊ आपण परत बघू आपल्या चॅप्टर मध्ये की गेहाजी परत येईल आपल्या चॅप्टर मध्ये. म्हणजे पहिले आपण चालू करू सेदरीच्या प्रमाणे पसुकी मध्ये. चॅप्टर 6 वाव लिहितात, ויאמר בני הנביאים אל אלישע, הנה נא המקום אשר אנחנו יושבים שם לפניך צר ממנו. बोलतात त्याचे स्टुडंट्स, एलिशा नवीचे स्टुडंट्स बोलतात, आपण या जागेमध्ये बसलोय, ती जागा जी आहे ती छोटी पडायला लागली. छोटी पडायला लागले. का पडायला लागली छोटी? तर बोलतात इकडे पण बघू अशी बोलतात 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 इकडे गमारामध्ये मसकत सनदी की एकशे गेखाजी गेला, म्हणजे आतापर्यंत गेखाजी होता अं, वरती, आणि गेखाजी गेल्या बरोबर तिकडे स्टुडंट्स वाढायला लागले. बोलते गमारा तिकडे की जेव्हा गेखाजी होता तेव्हा तो स्टुडंट्सला त्याच्यापासून पुश करायचा, एलिशापासून. कसा पुश करायचा? यरुशालेमी सांगते आपल्याला की तो बाहेर बसून राहायचा, म्हणजे तो शिवरला नाही यायचा. शिवर होता एलिशाचा, तो शिवरला नाही यायचा. लोकांना दिसायचं की अरे हा खजी, म्हणजे त्या राफचा स्पेशल स्टुडंट, मेन स्टुडंट जो आहे तो शिवरला येत नाही. म्हणजे काय दिसते की त्या शिवरमध्ये एवढी काय मजा नाही आहे. शिवर काय नवीन नवीन गोष्टी नाही शिकवणार, सेम 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 रिपीट असेल, काय जायची गरज नाही. ही गमाराची मत आहे. आणि दुसरी मत बोलते की ते लोक विचारायचे काय झालं, तर नाही इकडे काय नाही, दुसरीकडे जा तुम्ही, तिकडे नवीन राफ, तिकडं चांगले दुसरे भारी भारी नोसीम सांगतायत. इकडं एलिशा आपले सेम सेम गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेच्या ज्या आहेत त्या रिपीट करतात. त्यामुळे तो सगळ्या स्टुडंट्सला तिकडनं पाठवून द्यायचा बाहेर. आपण बघू गमारामध्ये पहिले बघू राशी. राशी बोलतात निसिम शेला असू लो मी सेदर भवलत, म्हणजे जे सगळे आपण निसिम बघायला चालू केले त्याच्यामधला अजून निसिम जो आहे आताचा, त्याच्या स्टुडंट्स आपण बघू, स्टुडंट्सच्या बद्दलचा निसिम पण. आणि त्याच्यानंतर आपण आरामच्या बद्दलचा निसिम बघू. जिकडे आपण बघू त्यावेळेचा मोसाद, कॅन जे ज्याला बोलतात शबाख मोसाद, कॅन तिची तिची इन्स्टिट्यूशन बघू आपण इकडं आपल्या चॅप्टर मध्ये. बोलतात इकडे निसिम שנעשו לו מסדר והולך. רבותינו אמרו מכאן שהיה גחזי דוחה תלמידים מלפניו, וכאשר נטרד באו תלמידים रब्बीम ונדחו במקום מהם. बोलतात इकडे गेखाजी गेल्यावरती खूप स्टुडंट्स वाढले, आणि त्यामुळे त्यामुळे तो मकोम जो आहे, तो जागा जिकडे ते शिकायचे बेतामिकदास जो होता तो कमी पडायला लागला, आणि त्यामुळे त्यांना जागा जी आहे ती त्यांना कमी पडायला लागली, त्यांना जास्ती जागा पाहिजे होती. आपण सनदीमध्ये बघू. सनदीमध्ये लिहिलं आहे खूप जाईन मध्ये, खूप जाईन नामुद्दे तिकडे लिहिलं आहे ויבוא אלישע, פסוק ח', פרק ח' मध्ये आपल्या याच्यामध्ये बोलतात तिकडे आपल्या 8व्या चॅप्टर मध्ये आपण बघू. जेव्हा आपण तिकडे येऊ तेव्हा एलिशा जातील तिकडे बोलायला गेखाजीला परत चुवा करायसाठी. काय जसं आपण लिहिलं आहे, जसं मध्ये लिहिलं आहे, तमीद
स्मॉल धोका यमीन मेकररेबत. म्हणजे जरी तू कोणाला पुश केला, जरी तू कोणाला वाईट बोलला, जरी तू कोणाला स्ट्राँग मुसार दिला, तरी पण त्याला परत घे. स्मॉल धोका, स्मॉल धोका म्हणजे तू त्याला राइट हँडनी पुश करतोस, पण यमीन मेकररेबत म्हणजे तुला लेफ्टनी पुश कर, पण राइटनी जवळ घे. आणि बोलतात परत लेफ्टनी का पुश करायचा? कारण की लेफ्ट हँड जो आहे तो शक्यतो माणसाचा वीक हँड असतं. म्हणजे जेव्हा तू कोणाला पुश करतो, जेव्हा तू कोणाला मुसरा देतो, जेव्हा कोणाला तू ओखाखो देतो, आदिनूत, त्यात बी आदिनूत, पण जेव्हा तुला जवळ करतो, तेव्हा त्याला दोन्ही हाताने जवळ कर, किंवा यमिनीचा जवळ कर, स्ट्रॉंग हँडनी. बोलतात बोलतात तिकडे אמר רבי יוחנן שהלך להחזיר गेहजी בתשובה, म्हणजे जेव्हा ते गेले गेहजीला चुवामध्ये आणण्यासाठी, परत त्याला बोलायला की बघ तू केला आहेस, तू परत देऊ शकतोस, हे करू शकतो, ते करू शकतो. लो खजर, आपण तिकडे बघू तो अफिलू तिकडं दमास्कसला गेला होता आणि तिकडं ममाश यामवरती बसला होता, केस वाढवली होती, टॅटू केले होते. सोडून दिला होता त्याने धर्म. केन आपण आज बघू एक हलाखा आहे, तो शिकतात गेखाझीमधनं बेजाशी, म्हणजे आपण जर आपण तिकडे आलो तर. आणि तिकडे प्रश्न विचारतात, अरे गेखाझीच्या बद्दल लिहिलं आहे मिशनामध्ये, शेन लो खेलक ले ओलाम अब्बा, मग त्याच्याकडनं हलाखा शिकतात. त्यानं उत्तर जो आहे तो आपण कितीतरी वेळा आपण बोललेलो आहे, की तनाखमधले जे दुमुयोत आहेत, त्या तनाखमध्ये जे इमेजेस आणले, जे ज्या लोकांच्या बद्दल बात केले जात आहे, ती लोकं खूप 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 मोठी होती. त्यांना आपल्याला अफिलो अंदाज पण नाही त्यांचं काय आहे. जसं राबाशीच्या बद्दल आपण प्रत्येक वेळेला ती स्टुडंट हे आणली, मेनाशेची कुठून ब्रेड तोडायचा, काय तसंच गेखाजीची पण दुमूत जी होती ती हलाखामध्ये प्रॉपर होती. एक्सप्लेन करतात राफ खाईम सोफर त्यांच्या एका क्वेश्चन्स मधनं. सेम क्वेश्चन, हाच क्वेश्चनमध्ये, की कसं काय होऊ शकतं, की गेखाजी कडनं आपण हलाखा शिकतो. बोलतात गेखाजीकडनं आपण हलाखा शिकतो कारण की गेखाजी त्याचे जिकडं तावत होते, त्याची जिकडं यच्चेरारा होता, तिकडं तो खलाश होता, तिकडं तो वीक होता. पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, त्या लेफी हलाखा. म्हणजे जे तो करला आपण इकडे बघूया येऊन तिच्या गोष्टी कर. लेफी हलाखा. तर इकडे बोलतात गेखाजी बोलतात बेचुबा वेलो खजा. त्यांनी नाही ऐकला एलिशाचा. बोलतात खजार बך. खजोर बך म्हणजे तू परत ये, चुवा कर. אמר לו, "כך מקובלני ממך", मला तुझ्याकडनं मिळालाय. "החוטא ומחטיא את הרבים אין מספיקים בידו לעשות תשובה". हलाखा. गेखाजी त्याला हलाखामध्ये चुवा देते, हलाखामध्ये उत्तर देते. बोलते, "तुझ्याकडनं शिकलाय. जो कोण पाप करते आणि दुसऱ्यांना पाप करायला भाग पाडते, त्याच्या हातामध्ये चुवा मस्पिक नाही करत. म्हणजे तो फुल चुवा त्याचा करायला तो येणार नाही. कारण की बाकीच्या लोकांना पण त्यांनी भाग पाडलाय पाप करायला, तर त्याची पापं तो कशी प्रायश्चित करल? मग यावाद गमारा विचारते, "काय काय पाप केला त्याने?" आणि गमारा इकडं ओपिनियन्स आणते. गमारा बोलते, "इकाद्यामुळे", बोलतात, "अबन שואבת תלה לחטאת ירבעם והעמידה בין שמים לארץ". बोलतात एक मत आहे. बोलतात, की त्यांनी एबन शोएबत העמידה בין שמיים לארץ וחטאת ירבעם. खतात यरोबामचा अर्थ आहे, की जे यरोबामचा पाप होता, एगालीम जे होते, त्यांचे जे वास्तू जे त्यांनी उभे केले होते यरोबामनी दानमध्ये आणि बेर्शेबामध्ये, ते त्यांनी आकाशामध्ये उडवले खजिनी, आणि तिकडं ते उभे राहायचे आकाशामध्ये तरंगत, त्याच्या बलूनसारखे. काय बोलतात नेस, की तो लोकांना दिसलं, की इकडं शमाईम वाघ त्याच्यामध्ये उभा आहे. इकडं गेहजीने केला बोलतात. त्यामुळे त्यांनी काय पाप केलं लोकांच्या हातामध्ये. त्यांनी पाप केला आणि लोकांना पाप करायला भाग पाडला. दुसरा बोलतात, "इकद्यामרי שם חקק בפיה, והייתה מכרזת ואומרת אנוכי ולא יהיה בך. אנוכי השם אלוקיך אשר הוצאתיך ממצרים, ולא יהיה לך אלוקים אחרים." म्हणजे जे 10 मित्वतमधले पहिले जे 2 मित्वत आहेत, ते हे जे आगालीम होते ते बोलायचे. तर आणि तिसरी मत जी आणलंय ती लिहिलंय, बोलतात "वेईकद्यामरे रब्बानान दखा मिकमई", म्हणजे त्यांच्या समोर जे लोक यायची शिकायला, त्यांना तो पुष्कायचा नाही. एलिशा म्हणजे काय, सेमच आहे. तुम्ही दुसऱ्याकडे जा, इकडे जा, तिकडे जा. काय हा सगळ्यात मोठा पाप होता. आणि लिहितात तिकडे गमारामध्ये, की हे जे 3 पापं जे लिहिले ह्याच्यामधला जे पापं जी आहेत त्यांच्या सिव्हिरिटी प्रमाणे लिहिले. म्हणजे त्याचे किती कुठला जास्ती खमूर होता, कुठला जास्ती सीरियस होता, तो पहिले लिहिला होता. म्हणजे एक्सप्लेन करतात गमाराचे मेफरशीम,
की तल्मीद ज्या ज्या स्टुडंटला कुठल्या रागचा आवडते, त्याला त्याला तिकडे जायला त्याच्याबरोबर शिकायला आवडते आणि तो त्याला तिकडनं बोलते, "नाही इकडे नको जाऊ." त्याला प्रिव्हेंट करते जाण्यापेक्षा तो अगोदर जरापेक्षा जास्ती मोठा सीन आहे. बोलतात "ויאמרו בני הנביאים אל אלישע הנה נא המקום אשר אנחנו יושבים לפניך צר ממנו מכלל דת השתלו אבוצר." बोलतात तिथपर्यंत. किती 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 स्टुडंट्स वाढले. झोत बरखामध्ये तर्गुम योनाथान बेन युझिएल ते आणतात, की गेहाजी जेव्हा होता, तेव्हा एलिशाच्या समोर, कारण एलिशाच्या समोर बसून त्याच्याबरोबर खाणारी जी लोक स्टुडंट होते त्याचे, म्हणजे तिकडे राहणारे, केन बिनी येशिवा, बिनी निवीम त्याच्याबरोबर जे होते, ते होते 250. 250 250 म्हणजे 250 त्याच्याबरोबर स्टुडंट्स होते. 250 स्टुडंटची छोटीशी येशिवा होती तशी काय. त्याच्याबरोबर ते खायचे. ऑब्व्हियसली शिऊरला जास्ती लोकं यायची आणि मग ते जे नाही जायचे परत जायचे म्हणजे लग्न झालेले वगैरे जे नवीन होते वगैरे ते यायचे आणि त्यानंतर परत जायचे. म्हणजे किती असतील? बोलतात मे बी 2500 3000 स्टुडंट्स असतील. नकोन? बोलतात तिकडे गेखाजी गेल्यानंतर त्यांच्या बरोबर जेवणारे स्टुडंट्स होते ते 200,000 200,000 म्हणजे 2,00,000 स्टुडंट्स त्यांच्या बरोबर खायचे. म्हणजे जर तुम्ही 10 टाइम्स मल्टिप्लाय केले, कारण की समजा सेम आपण ठेवला, तर 20,00,000 त्यांचे स्टुडंट्स होते एलिशा नबीचे गेखाजी गेल्याच्या नंतर. म्हणजे एवढा त्यांनी तो तोरा जो आहे तो त्यांनी बंद करून ठेवला होता आणि लोकांना दिला नव्हता, की लोकं तिकडे यायचे नाही. तिकडे गेखाजी असल्यामुळे. आणि हा पाप आहे याच्यामध्ये लिहितात सगळ्यात मोठा पाप त्याचा अबू-दरापेक्षा पण जास्त आहे. आणि आरायोत जे आपण मसलत ते बखतमध्ये बघितलं त्याच्यामध्ये पण त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. बोलतात נלכה נא עד הירדן וניקך משם איש קורה אחד ונעשה לנו שם מקום לשבת שם ויאמר לכו. טוב, इकडे बोलतात इथं बोलतात जाऊ आपण आणि यार्देनच्या जवळ जाऊन तिकडनं प्रत्येक जण एक-एक कोरा घेईल. कोरा म्हणजे एक-एक लाकडा घेईल आणि आपल्या सगळ्यांसाठी मोठा बेतमिद्रास आपण तिकडे बांधू सगळ्यांसाठी. जास्ती घ्यायची गरज नाही. आम्ही घेऊ. इकडं मेफोसिम लिहितात, की त्यांनी नाही सांगितलं रावला, की तुम्ही जाऊन पैसे गोळा करा, हे करा, ते करा. ते बोलले, "आम्ही जातो आणि आम्ही कलेक्ट करतो." नाही की राबला जाईल आणि राबला सांगेल, "हां, मोठा बेतमिद्रास पाहिजे, तर तुम्ही जा त्या एरियाला, तुम्ही जा पैसे गोळा करायला, तुम्ही जा कॉन्ट्रॅक्टर बघायला." नाही. बोलतात, "आम्ही जाऊ." "नेलेखा." आम्ही जाऊ, "नेलेखा ना आद הירדן וניקח משם איש קורח." כן? दुसरी एक गोष्ट जी आहे तिकडे लिहितात, इथे लिहितात, की इकडे तलमिदी आले आणि त्यांनी विचारलं नाही जसं काही. त्यांनी रावला सांगितलं. "नेल खाना आद यर्देन" म्हणजे नाही काही विचारलं त्यांनी. त्यांनी सांगितलं, "यर्देनकडे जाऊ आपण आणि तिकडं मोठी येशिवा बांधू." बोलतात, "लेखो" म्हणजे जा. तुम्हाला जायचंय तर जा. नाही की त्यांनी आनंदाने सांगितलं. पुढच्या पासूनमध्ये लिहिलं आहे, "ויאמר האחד होईल ना ולך את עבדך ויאמר אני אלך." आणि खालतीच्या पसूकमध्ये लिहिलंय गिमेलच्या पसूकमध्ये थर्ड पसूकमध्ये "वयोमेर हा-एखाद." हा एखाद म्हणजे हा तो स्पेशल वन होता. पुढे जाऊन आपण बघू, अजून याच्याबद्दल आणले जाईल. मी ऑलरेडी तुम्हाला सांगतो, खझालमध्ये लिहिलं आहे, की हा एखाद जो होता, तो होता योना बेन अमित्ताई. स्टुडंट ज्याला एलियाहू अन्नबीनी जिवंत केला होता. एलियाहू नबीनी जिवंत केलेला स्टुडंट जो होता, तो होता आणि त्याचं नाव योना बेन अमित्ताई. केन योनाच्या सिपूरमधला, योनाच्या स्टोरीमधला योना. बोलतात तिकडे "ויאמר האחד הואל नಾ ולך את עבדך." म्हणजे त्यांनी तिकडे जसा काही रिस्पेक्ट देऊन त्यांनी विचारला, "जर तुम्हाला पटत असेल तर वेलेक मग तुम्ही तुम्ही पण आमच्याबरोबर या. आपण जाऊ तिकडं बांधू, हे करू आणि इकडे राशील तर होईल इतचा." एलिशा बोलला, "बेसेद मी पण येईन तुमच्याबरोबर." आणि काय म्हणजे पहिले जेव्हा ते बोलले, की "जाऊ तिकडं मोठा बेतमिद्रास बांधू." बोलले, "बेसेद ठीक आहे. जा, जा." तुम्ही परमिशन नाही विचारली, काय नाही, काय नाही. तर बोलतात, "जा, काय नाही जायचं तर जा." इकडं नंतर ते एखादने विचारला तेव्हा ते बोलले, की "खेळणं आपण जाऊ सोबत." इकडं ग्रा लिहितात, ज्या कुठल्या बेतामिद्रासमध्ये किंवा ज्या कुठल्या बेतामिद्रासमध्ये किंवा ज्या कुठल्या बेता केनेसेतमध्ये पहिल्यापासून स्टार्टिंग टू एंड पर्यंत जिकडं द्वरीम एक दुशा, जिकडं द्वरीम एक दुशाने बांधले जातील, मग ते तिकडं
जेव्हा माणूस नमाज करायला येते, तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठलेच वाईट विचार येणार नाही आणि ज्या बेतामिद्राशमध्ये असं बांधले जाईल, तिकडं कुठल्याच याला तिकडं तो तोरा जो शिकते, तो त्याला विसरले जाणार नाही. का? कारण की बोलतात स्टार्टिंग टू एंड लेशम शमाईम, स्टार्टिंग टू एंड बेkedusha, स्टार्टिंग टू एंड विथआऊट खमुदी, विथआऊट अहमद, विथआऊट बसोन, विथआऊट जे बांधतात, बोलतात तिकडं kedusha राहते आणि ती जागा जी आहे ती मशपिया करते, की त्या माणसाला ती याची नमाज व त्याची जी लिमूद जी आहे, ती विथआऊट अफरावत, विथआऊट डिस्टर्बन्स त्याला ती क्लिअरली कनेक्ट होते. रबवत योसेफचा बेत यहावेदात जो आहे, त्यांचा जो खालचा बेता मिद्रास जो आहे, जेव्हा त्यांनी बनवला होता, तेव्हा त्यांनी ती अट टाकली होती, की मला इकडं दुसऱ्या जातीची कुठली लोकं नाही पाहिजेत. मला इकडं पाहिजेत फक्त यहुदीम. इकडे मला फक्त पाहिजेत ज्यूइश माणसं जे बनवतील बेत मिद्राश यहावेदात. טוב, נמשיך. וילך איתם ויבואו הירדנה ויגזורו עצים. आणि तिकडे ते आले आणि तिकडे त्यांनी झाडं कापायला चालू केली. बोलतात इकडे निसीम शनासू लो מסדר והולך. इकडे परत यायला. טוב. וילך איתם म्हणजे ते गेले तिकडे. ויבואו ירדנה ויגזרו עצים आणि त्यांनी झाडं तिकडे कापायला चालू केली, मोठी-मोठी झाडं. अजून एक इकडे पियुष मी बघितला. अ, बोलतात इकडे की कोरा, इका कोरा बोलतात इकडं मसेखत बराखोतमध्ये, की बोलतात कधी जागा जी आहे ती 4 वाटायला लागते. आपण बघितला होता मसलत बराखोतमध्ये तिकडं बघितलं होतं, की कधी जागा 4 वाटायला लागते. बोलतात शब्बातच्या दिवशी, शब्बात रात्रीमध्ये तिकडे जागा ही 4 वाटते. बोलतात का? कारण तिकडे मजिकीम येतात. तिकडं वाईट फोर्सेस येतात आणि त्यामुळे ती जागा जी आहे ती अशी वाटते, की इकडे खूप भरलेली जागा आहे. हे आहे, ते आहे. त्यामुळे ती जागा होते. बोलतात जेव्हा माणूस जाते आणि मिक्वेमध्ये ट्विला करते आणि तो बोलते וניקחה משם איש קורה אחד. קורה, जसं आपण बघितला होता הלכות תשובה קורה बोलतात טול קורה מעיניך, बोलतात שים קיסם בשיניך. बोलतात שים קיסם बशिनेका म्हणजे तुझ्या दातामध्ये काहीतरी अडकलंय तिकडे तो क्लीन कर. त्याला बोलतोय डोळ्यामध्ये काहीतरी घाण आहे. माझ्या दातामध्ये नाही, डोळ्यामध्ये घाण आहे. बोलतात "तूल कोहा मेनेखा" म्हणजे जेव्हा माणूस दुसऱ्यांना बघते, चांगल्या ह्याच्याने बघायला लागते, ती वाईट फोर्सेस जी आहेत ती ऑलरेडी कमी-कमी होत जातात आणि ती जागा जी आहे ती ऑलरेडी वाढत जाईल. बोलतात "निलेखा यर्देना" यर्देनाला जाऊ, तिकडे मिकवे घेऊ आणि तिकडनं जाऊन आपण तुलकोआ आपले मिदोत जे आहे ते पण तिकडून करू. जागा जी आहे ती ऑटोमॅटिकली वाढेल. हा एक पिरुष बघितला या एक्सप्लेनेशनमध्ये. טוב, וילך איתם ויבואו הירדנה ויגזור העצים. ויהי האחד מפיל הקורה את הברזל נפל אל המים ויצעק ויאמר אהה אדוני והוא שאול. इथं बोलतात हा एखाद म्हणजे तिकडे तो हा जो स्पेशल जो स्टुडंट होता योना बेन अमिताई, तो तिकडं झाड कापत होता आणि तो झाड नेमका कापता ती कुऱ्हाड उडाली आणि ती जाऊन पडली पाण्यामध्ये. बोलतात त्यांनी नवीला हाक मारली आणि बोलतोय, "हां, ही कुऱ्हाड जी होती ती ती शाऊल होती." शाऊल म्हणजे ती मागितलेली होती. ती बॉरो केलेली कुऱ्हाड होती आणि माझ्याकडे काय पैसे नाही आहेत. माझ्याकडे पैसे नाही आहेत ते भरायसाठी काय करायचा? बोलतात इकडे, "ויאמר איש האלוהים אנה נפל ויראו את המקום ויקצב עץ וישלח שמה ויצוף הברזל." बोलतात इकडे काय झालं हां? बोलतात तो कुऱ्हाडचा जो म्हणजे हेड जो होता, कुऱ्हाडचा जो डोका जो होता, तो उडाला आणि तो पाण्यामध्ये पडला. अ, जेव्हा एलिशाने ऐकलं, एलिशा बोलले, की "हां, मला एक दुसरी काठी घेऊन ये." दुसरी तीच काठी घेतली. मला वाटते बघू आपण "ויאמר איש האלוהים ויראה את המקום ויקצב עץ" नाही लिहिलंय, तो सेम काठी घेतली नाही. पण त्यांनी एक काठी घेतली आणि त्या काठीनी तो फेकला जिकडं कुऱ्हाड पडली होती तिकडे आणि तो कुऱ्हाड इकडे लिहिलाय, की ती कुऱ्हाड बरोबर त्या ह्याच्यामध्ये गेली त्या
बर्झेलच्या म्हणजे तो कुऱ्हाडीच्या ज्या होलमध्ये आणि तिने त्या बर्झेलवरती आणला आणि तो चाफ, चाफ म्हणजे तो तरंगायला लागला. बोलतात "ויאמר הרם לך וישלח यदो ויקחהו" म्हणजे तुझा हात पाठव आणि तो ती कुऱ्हाड तुझ्याकडनं घेईल. इकडं रब दावीद वाली तल्मीद रामखाल त्यांनी तिकडे आणलाय वेहू शाऊल बोलतात ह्या कुऱ्हाडीमध्ये एक निचूच होता शाऊल राजाचा आणि बोलतात त्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये जे त्यांनी एपील मलखूत म्हणजे दावीद राजाच्या बद्दल लिहिलंय लेफिश एपील बोलतात ואולי שניצוץ אחד מנפשו של שאול המלך נתגלגל עכשיו בברזל הזה שנפל, לפי שהפיל הנוקבה וקלקל את הבנייה במרדים שלו, म्हणजे त्यांनी दावीद राजाला ढकलला, हे केलं, ते केला. त्याची बिल्डिंग बांधायला म्हणजे बेतामिद्दाची बिल्डिंग बांधायला त्यांनी जसं काही डिले केलं त्याच्यामध्ये. बोलतात आता ועכשיו יתקנו על ידי एलिशा ויתעסקू בבנייה. ती परत ती आली, ती परत पडली पाण्यामध्ये, जसं त्यांनी दावीद राजाला खाली पाडायचं बघितलं तसा. आणि मग तो तिकून बिन्यान जी होती त्यांची त्यांचा जो बेतमिद्दाशची बिन्यान होती, त्याच्यामध्ये त्यांनी बनवण्यामध्ये त्यांचा हात लागला. वेहू सोद वेहू शाऊल. बोलतात मे बी हा शोध आहे, की त्याच्यामध्ये लिहिलं आहे, की तो शाऊल होता. आणि शाऊल, शाऊल बोलतात शाऊल म्हणजे आपण जर नॉर्मली बोललो, शाऊलचा अर्थ आहे, की ती बॉरोड होती आणि इकडं राव दावीदवाले लिहितात, की ती तिच्यामध्ये नेतृत्व होता, त्याच्यामध्ये एक पार्ट होता शाऊल अमेलेकच्या आत्म्याचा. काय मेखिलतामध्ये मी जे तुम्हाला बोलले स्वतःमध्ये लिहिलाय स्वतःमध्ये आणलाय ह्याच्याबद्दल योसेफची जी कबर होती ती जशी मोशे रबेनूनी वरती आणली तसाच इकडं हे जर त्यांनी आणला तर ह्याच्यामध्ये एवढा मोठा मिराकल आहे की त्यांनी वरती आणला बोलतात ही गोष्ट जी आहे पहिले पण झाली होती आणि ह्याच्यामध्ये एक बेमेत बेमेत एक गोष्ट जी आहे ती मुस्तार आहे ती हा हिडन आहे की बोलतात पहिल्यांदा जेव्हा जेव्हा आपण तोरा शिकताना पण खेन तोरा शिकताना पण जेव्हा आपण तोरा शिकतो आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला नवीन खिदूश आली आपल्याला एक नवीन कुठली आयडिया समजली नाही आयडिया समजली याला खिदूश खिदूश בהלכה חידוש בהבנה म्हणजे जसा पोस्किन लिहिलाय त्याच्यापेक्षा वेगळा पण तसा सिमिलर आहे जसं आपण बघितला या गोष्टी अलाउड आहेत केन हलाखामध्ये पण जो हलाखा पसूक करते लेफी लेफी अकॉर्डिंग टू तलमूद अकॉर्डिंग टू पोस्किम अकॉर्डिंग टू खिदूश हलाखा इलेक्ट्रिसिटीचा हलाखा मायक्रोवेव्हचा हलाखा होत आपल्या याच्यामध्ये एअर फ्रायरच्या हलाखा होत ड्रायरच्या हलाखा हलाखोत ते जे आहेत आपल्या दिवसामध्ये ते नाही लिहिलेत कोणी पण जो आणते अकॉर्डिंग टू तलमूद अकॉर्डिंग टू जे जसं आपण मागच्या वेळेला बघितला होता एअर फ्रेशनरचा आला का की अवनूत तो माणूस ज्यांनी सांगितला की कसा अलाउड आहे त्याच्यामध्ये आपण बघितला की तो आलाखा सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये ती जी इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये खिदूश नवीन आलाखा आहे तेव्हा बोलतात की समजा ही खिदूश जर त्याची असेल तर बेमेत त्यांनी बघायला पाहिजे की त्याच्यासारखा कोण दुसरा बोलते का कारण की तो खूप इंटेलिजंट आहे म्हणजे खूप गाओन ज्याला बोलतात तो एकदम ब्रिलियंट आहे त्याला समजत नाही आणि तो काय पण बोलते तर बोलतात प्रेफर्ड की तो पहिल्यासारखं कोणी बोलला असेल तसा बोलेल का कारण की म्हणजे त्याच्यासारखं कोणाला दुसऱ्याला पण समजला नाही की तो स्वतः येते आणि तो नवीन खादोश करते जसं आपण सकाळी बोलतो ओसे खादाशोत बाल मिल्खामोत तो नवीन नवीन मिल्खामोत पण करू शकते आपण जसं बघितलं पोस्किम झाडी पण त्यांचे पण लाईफ इझी नव्हती जे मोठे मोठे पोस्किम होते त्यांची पण जे नवीन नवीन हालक होते त्यांनी पण ऑब्व्हियसली कुठले कुठले जे पोस्किम होते त्यांची सिकता जी होती ती एवढी शार्प होती की ऑब्व्हियसली मी यंग एज पासून ती ऑलरेडी ते नोन होते की ते होणार आहेत ते बिग तो आम्हाला तो कंटिन्यू करू आपण वयोमे एरम लेखा वैश्लाख यादव वैकाकेहो आणि त्यांनी हात पाठवला आणि ती त्यांनी कुऱ्हाड परत घेतली तो इथपर्यंत ही स्टोरी आणि त्यानंतर पसूक खेत मी चालू केलं उम्मेलेख अराम היה נלחם בישראל יבעץ אל עבדיו לאמור אל המקום פלוני אלמוני तख तहानोती तो काय इकडे झालाय इकडं जसं आपण बोललो ऑलरेडी आराम मध्ये मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितला की
तिकडे नामानला पाठवला, नामानला बरा केला वगैरे. पण या चॅप्टरमध्ये आपण बघतो, की मेलेक आरामनी परत त्यांच्यावरती वॉर केला. कॅन लेबनॉन. त्यांनी परत त्यांच्यावरती वॉर केला आणि यावेळेला कसा वॉर केला, तर बोलतात, की त्यांनी सांगितला, "हया נלחם בישראל", म्हणजे त्यांनी त्यांची वॉर चालू होती. "ויועץ אל עבדיו לאמור אל המקום פלוני אלמוני תחון אותי". רש"י लिहितात פלוני אלמוני, כסה ותמיר, פלוני. לשון פלא, יתכסה, जसं आपण बघितला ספר היציरामध्ये पण, כן? פלא. פלא מלשון מכוסה, מלשון עדן. אלמוनी מבלי שם, त्याला नाव नाहीये त्या जागेला. जे ते डिसाईड करायचे, की आपण करू गुरिल्ला वॉरफेअर इस्रायल बरोबर. हिजबुल्लाहचे फायटर्स बोलले, आपण करायचे टॅक्टिकल त्यांच्यावरती हे मोठी चवा आहे त्याच्यावरती आपण गुरिल्ला अटॅक करायचा बोलतात आणि लपून-लपून अटॅक करायचा. तो बिसायद म्हणजे वॉर चालू होती वन फ्रंटमध्ये आणि दुसऱ्या जागेवरनं बाकीचे सोडायचे पिल्लं त्यांची हेब्रोनमधनं, इकडनं, तशी तशी वॉर चालू ठेवायची बोलतात. म्हणजे सरप्राईज करायचा. एक एक साइडनी कंटिन्युअस वॉर आणि दुसऱ्या साइडनी असे अटॅक्स. तर मला बोललो आपण मोसादच्या बद्दल बोलू आपण थोडंसं, की मोसाद कसा वापरायचा त्यावेळेला. बोलतात, "וישלח איש האלוהים אל מלך ישראל לאמור, הישמר מעבור ממקום הזה, כי שם ארם נכ- נחיתים". बोलतात प्रत्येक वेळेला अ, एलिशा एलिशा नबी पाठवायचे मेसेज योरामला. बोलायचे, "आज तू ह्या मार्गाने नको जाऊ." का? बोलतात, "खोनीम ते तिकडे लपून बसलेले आहेत." बोलतेत, "तिकडं त्याची लोकं बसलेली आहेत. तू ह्या मार्गाने नको जाऊ. उद्या ह्या मार्गाने नको जाऊ. परवा त्या मार्गाने नको जाऊ." महिने कंटिन्युअसली चेंज. हे बोलतात, "काय चाललंय?" "וישלח מלך ישראל אל המקום אשר אמר לו איש האלוהים והזהירוה ונשמר שם ולא אחת ולא שתיים". לא אחת ולא שתיים, דרוז. बोलतात इकडे रशी, "वैश्लाख मेलख ישראל היה שולח ורואה אם הם מתו". म्हणजे तो बेमेत पाठवत होता आणि बघायचा की काय होता. הזהיר איש האלוהים מעובר שם. तर बघायचे जर ते सांगितलं जागेमध्ये बेमे तिकडे प्रॉब्लेम होता का नाही आणि न एकदा दोनदा दररोज ते 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 तिकडे वाचायचे. असा लोखेन की אם פעמים रबोत. तो चेक करायचा. जसं आपण ऑलरेडी बघितला योगामध्ये योहामला प्रॉब्लेम होताच पहिल्यापासूनच त्याच्या इम्युनामध्ये नवी इस्रायलमध्ये. כן, किती वेळा पाडला प्रत्येक वेळेला वाचायचे. וישר לב מלך ארם על הדבר הזה ויקרא אל עבדיו ויאמר עליהם הלא תגידו לי מי מי שלנו אל मלך ישראל. बोलतात इकडे कोण आहे मोसादमधनं? कोण आहे की जो माझे प्लॅन्स जे आहे तो दररोज जाऊन सांगते मेलेक इस्रायलला. आपल्यामधलाच कोण असलं पाहिजे. मी एवढा सिक्रेटली तो प्लॅन डिसाईड करतो. मी तो बरोबर हे करतो, प्लॅन आउट करतो आणि इकडे 15-16 लोकं आहेत त्यांनाच माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही. कोण आहे इकडं की जो लपून-छुपून इन्फॉर्मेशन लीक करते. बोलतात इकडे "ויאמר אחד מעבדיו לא הוא אדוני המלך כי אלישע הנביא אשר בישראל יגיד למלך ישראל את הדברים אשר תדבר בחדר משכבך". बोलतात तिकडं आज होता तो होता नामान आई वयोमेर एखाद हा स्पेशल होता तो होता नामान. बोलतात मी अवधाव वन स्पेशल माणूस लू अदोनी मेलेक की एलिशा नवी एलिशा त्यांचा त्यांचा मोदीन त्यांचा नवी जो आहे तो सगळा त्याला सगळं ऑलरेडी माहिती आहे. अरे बोलतात त्याला अफिलू खेदक मिशकावेखा खेदक मिशकावेखा म्हणजे जिकडं तू झोपतोस तुझ्या बायकोबरोबर तिकडं तू काय बडबड करतोस, तिकडं तू कशी फदीखोद करतोस, तिकडं तू काय आवाज करतोस ते त्याला माहिती आहे. तर ह्या गोष्टी त्याला माहिती नाही, ऑब्व्हियसली त्याला माहिती आहे. बोलतात तिकडे तिकडे बोलते "מלך ארם ויאמר לכו וראו איכה הוא וישלח ויקחהו ויגיד לו לאמור הנה בדותן". तो बोलतात इकडे एलिशा नबीचा मोठा शिवर आहे दोतानमध्ये. दोतान जागा होती.
त्या जागेमध्ये त्याचा शिवर आहे, मोठा शिवर आहे. खूप सारे तिकडे लोकं येणार आहेत. माहिती आहे आपल्याला, की तो तिकडे आहे. योफी. बोलतात त्याला पकडा आणि त्याला मारून टाका पहिले. योफी. अरे वाह! बोलतात ויאמר לכו וראו איך ההוא וישלח ויקחהו ויגיד לו לאמור הנה בדותן. बोलतात त्याची माहिती काढा कुठे आहे? बोलते दोतांमध्ये. יופי. וישלח שמה סוסים ורכב וחיל כבד ויבואו לילה ויקיפו את העיר. आणि त्यांनी काय केलं दोतांमध्ये येऊन त्या सिटीला सगळ्या साइडनी कव्हर केला लपून-छपून रात्री. सकाळी येऊन एलिशा नबीला पकडायसाठी. तर ויחם משרת איש האלוהים לקום ויצא והנה חיל סובב את העיר סוס ורכב ויאמר נערו אליו אהה אדוני היכן נעשה. तिकडं मेशारेत ईशा एलोही म्हणजे त्यांचा जो एक त्याचा एक स्टुडंट होता, त्याचा जो एक त्याच्या जवळचा एक माणूस जो होता, तो सकाळ-सकाळी सगळ्यात सगळ्यात लवकर उठून म्हणजे ही लोकं उठायची खचोतला. तो खचोतच्या नंतर सगळं केल्यानंतर तो गेला तिकडे बघायला काय म्हणजे तिकडे दोतांमध्ये शिवर अरेंज करायला, तिकडे लोकांची प्लेस अरेंज करायला, सगळा ऑर्गनायझेशन बघायला. तो जाते, येते सिटीमध्ये घुसायला बाहेर ना, काय नको ना तो बाहेर तो कुठे बसायचे? ते बसायचे यार्देनमध्ये आपण जसं बघितलं वरती काय दोतांमध्ये शिवर होता. दोतांमध्ये जायच्यासाठी तो तिकडनं बाहेर येते, बघते इकडे मोठीच्या मोठी चवा उभी आहे. बोलतात येतात परत. तो बोलते एकटा माणूस होता त्यामुळे तो इझिली तो हाईड आउट होऊ शकत होता. परत येते एलिशाकडे आणि बोलते, काय करायचं आता इकडं तुझ्यासाठी त्यांनी तयार केलेली आहे, सेना तयार केलेली आहे तुझ्यासाठी." बोलतात, "ויאמר אל תירא, כי רבים אשר איתנו מאשר אותם." बोलतात, "घाबरू नको, אל תירא, אל תירא, घाबरू नको, की रब्बीम अशर इतानु मेआशर योताम." बोलतात आपल्याबरोबर बेइज्जतीनं तर आपल्या साइडने खूप लोकं आहेत. काय घाबरू नको तू. आपण अकोल बेसेद आपण काय काय घाबरू नको सगळं बरोबर आहे. बोलतात इकडं ויתפלל אלישע ויאמר אדוני פקח נא את עיניו וירא ויפקח אדוני את עיני הנאה וירא והנה ההר מלא סוסים ורכב איש סביבו את एलिशा. तर त्यांनी बघितलं एलिशाने त्याला तो बोलते, "घाबरू नको, काय प्रॉब्लेम नाही. सगळं बरोबर होईल." तो शांत व्हायला तयार नाही. यंग पोरगा होता, नार जसा लिहिलाय. यंग पोरगा होता. त्याला नाही अजून एलिशाची ग्रेटनेस माहिती होती. तो घाबरलेला होता. काय करायचं, काय करायचं, काय करायचं? बोलतात त्या हशेमकडे त्यांनी नमाज केली. एलिशा नबीने बोलतात, "बिचाऱ्याचे डोळे उघड. त्याला बघू दे आपल्या साइडने किती लोकं आहेत." आणि आपल्या साइडने किती लोकं आहेत म्हणजे इकडे एंजल्स होते आणि बोलतात इकडे किती लोकं होते. हार मल्ले अख्खाच्या अख्खा हार भरून, अख्खाच्या अख्खा डोंगरच्या डोंगर भरून तिकडं सुसीम म्हणजे घोडे, चॅरियट्स आणि रेखेवेश म्हणजे फायरचे चॅरियट्स होते. सविवोत एलिशा त्याच्या एकट्याच्या बाजूने हजारोनी एंजल्स होते. त्याला घाबरायची गरज नाही. बोलतो, "काय घाबरायची गरज नाही. הכול בסדר." बोलते וירדו אליו ויתפלל אלישע אל השם ויאמר הך נא את הגוי הזה בסנוורים ויקם בסנוורים בדבר אלישע. बोलतात तिकडे काय केला? अ, अ, बोलतात इकडे एलिशा तिकडे नमाज करतात या लोकांसाठी. "हाक ना את גוי הזה, जो गोय आहे, हा जो नॉन ज्यूइश हे आहे फोर्स जे आहे ते आले त्यासाठी בסנוורים. מה זה בסנוורים? बोलतात खोली של शिमाओन. खोली של शिमाओन हा जो मका जो आहे तो आपल्याला लिहिलेला आहे मका ह्याच्यामध्ये अब्रामच्या लोतच्या बरोबर की त्या एंजल्सनी त्यांना मक्कात सनवेरीम केला. एक्सप्लेन करू काय अर्थ आहे? मक्का सनवेरीम आणि हा मका जो आहे तो आणलाय अफिलू पळशात मक्कोतमध्ये पण כן? בחוקותיי पण. तिकडं आणलाय בסנוורים खोली של शिमाओन. खोली של शिमाओन म्हणजे त्या ह्याच्यामध्ये लिहितात "रोए ואינו יודע מה הוא רואה." त्याला दिसते, पण त्याला समजत नाही काय तिकडे चालू आहे. त्या त्या डोळ्यासमोर दिसतंय.
तर समजा मी इकडे का आलोय? मला इकडं म्हणजे बोलतात ना भूल-भुलैयासारखं साईज ह्याच्यामध्ये इंडियामध्ये पण आहे ना अशी गोष्ट. तो तिकडे चालते कितीतरी वेळा क्रॉस करते पण त्याला समजत नाही, की तो का तिकडे चाललाय? तो कुठे कुठल्या ह्याच्याने चाललाय जोपर्यंत त्याला थांबवून त्याला उठवत नाही तोपर्यंत. ना आहे असं ना ह्याच्यामध्ये इंडियन फोल्कलोरमध्ये पण. ते भूल-भुलैया काय बोलतात त्याला? केन बोलतात "वयर्दू एलाव वयत्पल्लेल एलिशा" की त्यांना मक्कात सनवेरिंग पाठव. तसं त्यांना भूल-भुलैया पाठव. त्यांना नाही माहिती पडायला पाहिजे काय चाललंय करून. प्रश्न विचारतात इकडे मेफरशीम, की एवढी मोठी सेना होती. एवढी मोठी सेना होती आणि त्यांनी त्यांना का नाही मारला? तर बोलतात मक्का सनवेरीमध्ये इकडं खूप मोठा कीदुश हशेम होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी मारला नाही त्यांना. म्हणजे जिकडं पॉसिबल आहे तिकडं कीदुश हशेम करून तो नाव मोठा करायसाठी जास्ती चांगला. इकडं लिहितात अजून राशी एक आणतात. על הקללה לא הזכיר את השם. म्हणजे वरती पका कहने म्हणजे जेव्हा त्याला पाहिजे होता, की डोळे डोळे उघडव त्या नाआरचे, त्या लहान त्याच्या स्टुडंटचे, तेव्हा तिकडे देवाचं नाव खेन लिहिला. पण जेव्हा खालती त्याला पाहिजे होता मकात सनवेरीम, तेव्हा तिकडे देवाचं नाव नाही लिहिला. आणि परत बघू आपण जेव्हा परत त्यांचे डोळे उघडेल, त्यांना भूल-भुलैयामधनं बाहेर काढेल, तेव्हा देवाचं नाव लिहिलं जाईल. बोलतो तिकडे त्यांना तो फटका देण्यामध्ये काय अर्थ होता? कीदुश हशेम, देवाचं नाव मोठं करायसाठी. त्यांनी तो सनवेरीमचा फटका दिला, नाही की त्यांना एंजल्सकडनं त्यांना मारला. ויאמר עליהם אלישע לא זה הדרך ולא זה העיר, לכו אחריי ואוליך אתכם את האיש אשר תבקשון וילך אותם שומרונה. काय केला? ते स्वतः आले त्यांच्याकडे, त्या लोकांकडे. "कोणाला शोधताय तुम्ही?" "आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे एलिशा." "एलिशा? हां, एलिशा इकडं नाही काय? तिकडं." बोलतात, "हां, बेसेदा तिकडं." "मग या माझ्या मागे." हळू-हळू करून त्यांना तिकडे घेऊन गेले. जनावरांना हळू-हळू करून त्यांना तिकडे पाठवून दिला शोम्रोना. माझे शोमोना? शोमोना म्हणजे ती जी सिटी जी होती, कॅपिटल सिटी इस्रायलची, जिकडे सगळीची सगळी सेना होती इस्रायलची, तिकडं त्यांना पाठवलं. तिकडे घेऊन आले ते. बोलले, "माझ्या मागे या तुम्ही सगळेजण." आणि त्यांना म्हणले करून त्यांना घेऊन आले सगळे तिकडे शोम्रोनमध्ये. ויהי כבואם שומרון ויאמר אלישע אדוני פקח את עיני אלה ויראו ויפקח אדוני את עיניהם ויראו והנה בתוך שומרון. बोलतात इसे योफी. ते आले तिकडे त्याची सेना घेऊन शोम्रोनमध्ये. सगळ्या साइडनी कव्हर्ड इस्रायल आर्मीच्या साइडनी जे होतं तो त्यांना मारून टाकतील. बोलतात ויאמר מלך ישראל אל אלישע किरोत אותם आके अभी बोलतात मारू यांना फटके देऊ त्यांना आलेच आता आपल्या हातामध्ये घेऊन टाकू त्यांना मारून टाकू. बोलतात लात बोलतात ויאמר לא תכה אשר שבית בחרבך ובקשתך אתה מכה שים לחם ומים לפניהם ויאכלו וישתו וילכו אל אדוניהם. काय बोलतात इकडे? एलिशा नबी त्यांना बोलतात वॉरला जेव्हा तू जातोस, वॉरला जेव्हा तू जातोस सैन्याबरोबर, "बखरवेका व बेकशतेका" तू त्यांना मार, त्यांना काप, त्यांना फाडून टाक तिकडे. "अशर शविता बखरवेका" म्हणजे तू त्यांना हॉस्टेज म्हणून आणलायस. पितोम त्यांना तू घरी आणलं त्याला तू मारशील, त्यांना फटके देशील, त्यांना टॉर्चर करशील. पितोम "שים לחם ומים לפניהם" त्यांच्यासमोर तू त्यांना जेवण दे. ते हॉस्टेज आहे तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तू त्यांच्यासमोर जेवण आणि त्यांना पाणी देशील आणि त्यांना त्यांना तू ट्रीट चांगला करशील. जे कोण होते वॉरमध्ये त्यांना तू मारला, मिल्खामा जे वॉर आहे. पण ज्यांना तू हॉस्टेजमध्ये आणला, पितोम की त्यांना फटके देशील. म्हणतात नाही. "שים לפניהם מים" שים לחם ומים לפניהם ויאכלו וישתו ויאכלו וילכו אל אדוניהם आणि ते जाते त्यांना परत. शुभ ही गोष्ट जी आहे ती परत अ, अ, ह्याच्यासाठी קידוש השמसाठी ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. बोलताय "ודרכך להרוג אותם שאתה מביא שבי" बोलतात असं कसं काय करतं? "अशर शवीत" וכו', की दरखेका तू असं करतोस, की तू जेव्हा त्यांना पकडून परत हॉस्टेजमध्ये आणतोस, तेव्हा तू त्यांना मारतोस? पितो. नाही मारत. तर बोलते "वयकरא להם קרע"
גדולה, ויאכלו וישתו וישלחם וילכו אל אדוניהם, ולא יספו עוד גדודי ארם לבוא בארץ ישראל. बोलतात आणि त्यांनी त्यांना परत पाठवला आणि ऑब्व्हियसली जशी लेबनॉनची वृत्ती आहे, परत, 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 परत येत राहतील, तसाच इकडं पण बेंताईम ते नाही आले. इकडे लिहिलंय, "ולא יספו עוד गिदुदे आराम לבוא בארץ מצרים." बेंताईम ते वॉरला नाही आले. ते शांत झाले जरा. त्यांना समजलं की एलिशा नबी कोण होता, मोसाद किती स्ट्रॉंग होता आपला, एलिशा नबी. आणि त्यांनी कसा सगळी जी इन्फॉर्मेशन दिली ती ऑलरेडी माहिती होती आणि कसं त्यांनी त्यांना पण भुलभुलैया करून त्यांच्याच पेजेस मधनं त्यांनी मारला. ही जी गोष्ट होती ती इथं होती. बोलतात त्यानंतर वही אחרי כן म्हणजे ह्या गोष्ट झाल्यानंतर ויקבוץ בן הדד מלך ארם את כל מחנהו ויעל ויצר אל שומרון. इकडं तर आज काय आपला सेकंड चॅप्टर संपणार नाही. पण बेजोस आपण पुढच्या वेळेला आपण बघू. आज तयार करू. इकडं लिहितात, इकडं आपण बघू, की हा जो हा जो हे होता, हा जो सीज होता, वन ऑफ द पेनफुल सीज होता अख्ख्याच्या तनाखमध्ये. तनाखच्या मध्ये आपण बघू काय अजून बघू नेबुकदनेस्सरची स्टोरी. आपण बघू या सगळ्या गोष्टी ज्या डिस्ट्रक्शन बघू फर्स्ट टेम्पलचा आपल्या बुकमध्ये. त्यानंतर नवीमध्ये बघू आपण. पण हा जो सीज होता वन ऑफ द मोस्ट पेनफुल सीज होता. आपण बघू आजच्या एपिसोडमध्ये पण थोडेफार सुखी बोलतात. आणि त्यांनी काय केलं, सगळ्याच्या सगळ्या मखाने आणि त्याची फुल आर्मी, लेबनॉनची फुल आर्मी त्यांनी आणली आणि शोमरोनला त्यांनी कव्हर केला सगळ्या साईडनी. एन योचे वेन बा, आतमध्ये कोण येणार नाही आणि बाहेरनं कोण आतमधनं कोण बाहेर जाणार नाही, बाहेरनं कोण आतमध्ये येणार नाही. म्हणजे पाणी, जेवण, औषधं, सगळ्या ज्या गोष्टी आहेत बंद. तर शुभ इकडे बोलायला त्यांनी दाखवायला की जोपर्यंत त्यांनी आवी बोलला, आवी म्हणजे त्यांनी आखना घेतला. त्यांनी जशी काय खालची दर्गा घेतला, खालची पदवी घेतली एलिशा समोर. राजानी स्वतःला खाली पाडला ना, आवी बोलला त्याला. आवी बोलला म्हणजे त्याला रिस्पेक्ट दिला. तेव्हापर्यंत तिकडे नाही आले. मी पश्चिम इकडे एक्सप्लेन करतात ते का आले परत, कारण की लोक परत त्यांच्या मार्गाला जायला लागली. परत त्यांचा नोवा फेस्टिवल, परत त्यांचे सगळे जे लफडे जे आहेत ते परत त्यांचे चालू झाले. जोपर्यंत नव्हता तोपर्यंत हाशेम त्यांना सक्सेस देते. इकडं मिलखामा, तिकडं मिलखामा, त्याच्यामुळे सक्सेस बोलतात. परत त्यांचे लफडे चालू झाले. वही आखारे खैन त्यांनी त्यांनी चालू केले त्यांचे जे परत त्यांचे मार्ग जे आहेत ते परत त्यांनी चालू केले. वही कवोच बेन हदाद मेलक अराम एल कोल מחנהו ויעל ויצר על שומרון. म्हणजे नाही की तो त्याच्यामध्ये इकडं आपण बघू की मेलेक आरामला मी ऑलरेडी बोलतो कारण की टुवर्ड्स द एंड आपण आलेलो आहे. मेलेक इस्रायल जो आहे त्याला इकडे राग येते. आपण बघू इकडं. मी स्पॉइलर नाही देत. पुढे जाऊ आपण. बोलतो तिकडे ויהי רעב גדול בשומרון, והנה צרים עליה עד היות ראש חמור ב80 כסף, ורוב הקו, इकडे लिहिलं आहे ब्रॅकेटमध्ये खोरी, או חרי, דובי יונים ב5 כסף. एक्सप्लेन करतो तलमूदमध्ये. तलमूदमधनं लिहिलं आहे, खूप तिकडे भूक पडली होती त्या सिटीमध्ये, शोमरोनमध्ये. किती भूक पडली होती, की तिकडं अफिलू जे नॉन कोशर ॲनिमल्स जे होते, ते पण खूप महाग पैशाने विकले जायचे. बोलतात रोष खामोर म्हणजे डोक्याच्या हड्ड्या कोणाच्या? गाढवाचे. श्मोनिम शेकेल, श्मोनिम केसेफ. श्मोनिम केसेफ म्हणजे 100 बोला श्मोनिम शेकेल म्हणजे खूप मोठी अमाउंट झाली नाही की श्मोनिम शेकेल आत्ताच्या 80 शेकल्स मध्ये. 80 शेकल्स मध्ये गाढवाचा डोका ते विकून खायचे कारण की तिकडे काहीच नव्हतं खायला. आणि रוב הקו म्हणजे पाव किलो काय? तिकडे लिहिले खारे आणि त्याच्यानंतर लिहिताना लिहिले दीपे. बोलतात तलमूदमध्ये की जास्ती म्हणजे जेव्हा वाचते कोण त्याला जास्ती किळस नको यायला म्हणून. तिकडं ते विकायचे योनीम. योनीम म्हणजे कबुतराचे जे ड्रॉपलिंग्स होते, कबुतराचे जे फीसेस होते, कबुतरांचा जो 2 नंबर जो होता, तो ते विकायचे तिकडे शोमरोनमध्ये 5 शेकेलला. का पाव किलोची हे 5 शेकेल त्यांचा सकाळचा खाणा त्यांचा तो ते होता. की कबुतरांचा ड्रॉपलिंग्स, कबुतरांचे घाण.
ते 5 शेकेलला एवढी भूक होती तिकडे आणि 80 शेकेलमध्ये गाढवाचा डोका. एवढी भूक तिकडे पडली होती. ויהי מלך ישראל עובר אל החומה, ואישה צועקת, אישה צעקה אליו לאמור, הושיע אדוनी המלך. बोलतात ती बाई तिकडे चालली तो मेलेक आराम जो होता तो विचारमध्ये होता. मेलेक आराम नाही, मेलेक इस्रायल विचारमध्ये शोम्रोनच्या भिंतीवरती तो जसं काय चालत विचार करत चालला होता, काय होईल, काय होईल, काय होईल? तिकडं एक बाई येते आणि आणि तिकडे त्याच्यावरती ओरडायला लागते. मेलेक इस्रायल, होशिया. माझे होशिया, मदत कर, मदत कर. मदत कर, अदोनी अमेलेक मला मदत कर. बोलतात तिकडे ויאמר אל יושי ויאמר אל יושיעך השם מאין הושיעך आम्ही नगोरेन मीना येकेफ म्हणजे आज काय मस्करी केल्यासारखा प्रश्न आहे. बोलतात वयोमेर आल ओशिएक कुठून तुला मदत करू? अरे हाशेम देव जो आहे माईन तो देव तुला मदत करायला तयार नाही. मी तुला कुठून मदत करू? तुला मी माझ्या गोऱ्यांमधनं माझी जी भरलेली गोडाऊन आहे त्याच्यामध्ये तुला धान्य देऊ. माझे जे भरलेले याईंचे जे मर्तेफिम आहेत, माझे जे याईंचे भरलेले गोडाऊन तिकडनं तुला मदत करू. म्हणजे प्रश्न उलटा आहे, रेटॉरिक प्रश्न आहे, की ऑब्व्हियसली मी तुला देऊ नाही शकत काय, माझ्याकडे पण काय नाहीये. כן? बोलतात ויאמר ला המלך מה לך? ती अजून ती कंटिन्यू करते. मदत कर, मदत कर. बोलते ויאמר ला המלך מה לך? ותאמר האישה הזאת אמרה אליי תני את בנך ונאכל נא היום ואת בני נאכל מחר. אדוני סנטנס वाचतो ונבשל את בני ונאכלהו ויאמר עליה ביום האחד תני את בנך ונאכל נא ותכבה את בנה. काय झालं इकडे? त्या बाईनी तिच्या दुसऱ्या शेजाऱ्यानी बरोबर डील केली होती, की आज आज माझा मुलगा शिजवून खाऊ आपण आणि उद्या तुझा मुलगा. ही मुलं आपण बघितलेली आहे ऑलरेडी कॅन. त्यामुळे इखामध्ये कॅन ही स्टोरी जी आहे, ती आपण बघितलेली ऑलरेडी, की त्यांची पोरं मेलेली पोरं जे ते 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 त्यांना शिजवून खायचे. एवढी भूक होती तिकडे, की ते त्यांना शिजवून खायचे. मेलेली पोरं त्यांना शिजवून खायचे. ते बोलतात आम्ही दोघांनी डील केला, की आज मी माझा पोरगा शिजवीन आणि उद्या तू तुझा पोरगा शिजव आणि मग त्यांना आपण खाऊ. आणि काल आम्ही माझा पोरगा शिजवला आणि आज हिने तिचा पोरगा लपवून ठेवलाय. लपवून ठेवला म्हणजे ती बॉडी जी आहे ती कुठेतरी त्यांनी गुल केलंय आणि आता खायला नाही काय. खजाल इकडे बोलतात, की ह्या गोष्टींनी मेलेख हराम जो आहे तो बेमेत त्याचा तो हल्ले गेला, त्याचा हृदय जो आहे तो हल्ले गेला. बोलतात वही की शमा मेलेख ए दिव्रा आयशा वैकरा बेगदाव. त्याने जे कपडे फाडले बोलते एवढी भूक पडले की मी काय करू नाही शकत. बोलतात ויהי כי שמע המלך את דברי האישה ויקרא את בגדיו והוא עובר אל החומה וירא העם והנה הסח על בשרו מביתו. बोलतात एकदम खेरपाता राव כאילו म्हणजे एकदम एवढी वाईट परिस्थिती आहे, भुकेची एवढी परिस्थिती आहे, खायला काही नाही, काही नाही. साख अल बेसरो मी बाईत, साख अल बेसरो बाईत, घरी पण तिच्या घरी तो बसून त्यांनी 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 साग घातला म्हणजे स्वतःवरती त्यांनी अजून चार त्यांनी स्वतःवरती घेतला. जनताची स्थिती बघून सिच्युएशन बघून. बोलतात तिकडे खजाल की ह्या गोष्टीमध्ये बोलतात יורם בן אחאב या गोष्टीमध्ये באמת לזולה לבן אדם לחברו मध्ये त्याची खूप स्तुती करतात, की त्याला किती त्याला वाईट वाटलं या गोष्टीबद्दल, की באמת की त्याच्या राज्यामध्ये त्याची प्रजा जी आहे तिच्या पोरांना शिजवून खाते. ויאמר כה יעשה לי אלוקים וכה יוסף על אם יעמוד ראש एलिशा बन शफात आलाव היום. म्हणजे त्यांनी शपथ घेतली जशी काय, की मी आज एलिशाला मारून टाकेन. का? बोलतात इकडे खजाल 2 गोष्टी. बोलतात पहिले अरे ही लोकं जी आहे त्यांची ही जी छोटे-छोटे जे टेररिस्ट होते मागच्या वेळेला ज्यांना पकडले होते, त्यांना मी तेव्हाच मारला असता, तर आज ते मोठे नाही झाले असते आणि त्यांनी आता मोठा अटॅक नाही केला असता. बोलतात तेव्हाच त्यांना पकडला असता पहिलेच, तेव्हाच त्यांना मारून टाकलं असतं, झालं असतं का काम? बोलतात दुसरी गोष्ट की बोलतात एलिशा नबी एवढा मोठा नबी, की तो एका मिनिटामध्ये सगळी गोष्ट बंद करू शकते आणि तो काय करत नाही. ऑब्व्हियसली आपण इकडे बोलू, पुढच्या चॅप्टरमध्ये बोलू आता कारण की जे उशीर झालाय.
आणि एक्सप्लेन करू. का एलिशा नबीनी नाही करू शकला? आपण येऊ तेव्हा बोलू. पण बोलतो एलिशा नबी त्यांनी काय करायला पाहिजे आणि तो काय करत नाही. तो आपण बघू की करेल बेमेत आणि तिकडे पण प्रॉमिस देईल की मी करीन. पण ती लिमिटेड लिमिटेड हेल्प होती. त्यांना अजून खूप हेल्पची गरज होती. बेनटाईम आपण इकडे बोलू जेवढापर्यंत मध्ये गेला, की बोलतात त्यांना 2 गोष्टी जागवतात, की एक गोष्ट की तेव्हाच मारून टाकलं असतं सगळ्यांना, हातामध्ये होते. तर आता हे लोकांच्यामध्ये भीती असते आणि परत नाही आले असते. आणि दुसरी गोष्ट की तू देवाकडे नमाज नाही करत ही भूक थांबवायसाठी. बोलतात "ואלישע" 2 פסוק आहेत כן נכון. "ואלישע יושב בביתו והזקנים יושבים איתו. וישלח איש מלפניו בטרם יבוא המלך אליו והוא אמר אל הזקנים, הריתם תשלח בין המרצח הזה להסיר את ראשי, ראו כבוא המלאך, סגרו הדלת ולחצתם אותו बदलत हल्लो כל רגלי अदोनाव אחריו. एक्सप्लेन करू अपसूक थोडक्यात. बोलतात तिकडे एलिशा नबी त्यांच्या त्यांच्या स्टुडंट्स बरोबर बसून ते शिकत होते आणि तो यायच्या पहिलेच एलिशा नबी बोलतात, "बघितला, मला मारायसाठी राजाने त्याचा त्याचा एक हे पाठवलंय, त्याचा एक गार्ड पाठवलाय मला मारायसाठी." बोलतात, "पण काय करू नका, दार तुम्ही फक्त टाईट बंद करून ठेवा. त्याच्या मागे त्याचा राजा पण त्याच्या मागे आहे." माझं त्याचा काय अर्थ आहे? बघू इकडं बोलतात, "अमेलेक शलाख להרגו." मला मेलेकने पाठवलं आहे मारायसाठी. ובטרם יבוא אותו המלאक אל אלישע הוא נגלה לו ברוח הקודש, כן? ते यायच्या पहिलेच एलिशा नबीने ऑलरेडी त्याला माहिती होता, की त्याला मारायला येतंय. ואמר אל הזקנים והנה המלאך יורד אליו והמלך אחריו. आणि राजा जो आहे त्याच्या मागे. काय अर्थ आहे? मेफाशीम एक्सप्लेन करतात काय अर्थ आहे याचा, की राजाने जेव्हा ही सिच्युएशन बघितली, एवढी वाईट परिस्थिती आलंय सिटीमध्ये त्याच्या त्याच्या राज्यामध्ये, त्यांनी शपथ घेतली, की मी एलिशाला मारून टाकीन, कारण की एलिशाच्यामुळे ही आपल्यावरती गत आली. तर स्वतःची चुकं नाही बघायची, जशी सगळ्या काय जी ईझी वे आउट काय की स्वतःची जी चूक आहे ती नाही बघायची, याला दुसऱ्यावरती बोट दाखवायची. त्याच्यामुळे, याच्यामुळे तो बोलतात बोलतात स्वतःची चूक नाही. कारण की त्यांनी पण परत चालू केली होती त्याची त्याचे जसं बोललो तसं त्याचे नोआ फेस्टिव्हल वगैरे त्यांनी चालू केला होता ऑलरेडी. बोलतात बोलतात इकडे, की जसं त्यांनी पाठवला माणूस एलिशाला मारायला, त्याला वाईट वाटायला लागलं आतमधनं. त्या राजाला योराम बिन अखाब त्याला वाईट वाटायला लागलं, "अरे मी काय करतोय? या नबीला पाठवतोय, त्यांनी मला प्रत्येक वेळेला वाचवला, हे केला, ते केला आणि प्रत्येक वेळेला त्याला मी केला आणि त्याला मी पाठवला." जसं त्याला वाईट वाटला, तो त्याच्या मागे त्या त्या मा त्या 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 सैनिकाला ज्याला पाठवलं होता, त्याच्या मागे तो पण पळत आला. राजा स्वतः. त्याला सांगायला, "नको, नको, नको थांब करून. काय नको करू?" म्हणजे त्याला आतमधनं वाटायला लागलं, की अरे, बिमकोम शेलीशाला सांगीन, की तुझ्यासाठी नमाज कर याच्यासाठी वगैरे. हे मी काय करतोय? त्यालाच मारायला चाललोय. तर म्हणून त्यांनी त्याच्या मागे गेला. मेरचे अर्थ आहे, की त्याच्या आईनी इजेबेलनी तिच्या मर्जीनी सगळ्या नेवी लोकांना मारला होता आणि त्याच्यामध्ये जसं काय अखावचा पण त्याच्यामध्ये त्याचा हात होता, की त्यांनी तिला अपोज नाही केला. दुसरी गोष्ट त्यांनी त्यांनी मारला बेन नव्वातला त्याची जागा घ्यायच्यासाठी त्यांनी त्याला मारला. नाखोन नाखोन इजेबेलनी परत मारला, पण विथ त्याची संमती. त्यामुळे बोलतात मेरच्या त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची आई मारते, त्याचा आबा मारते, मर्डरर्स आहे त्याची आई-बाबा सगळे. त्याचा पाठवलाय, पण तो इकडे आला होता बोलतात ऑलरेडी, की त्याला हे घ्यायच्यासाठी सांगायला की काय करू नको. तो बोलतात ועודנו מדבר עמם, והנה המלאך רודה, מלאך יורד עליו, ויאמר הנה זאת הרעה מאת השם, מה אוכיל להשם עוד. म्हणजे तो मलाख येईपर्यंत दरवाजामध्ये येईपर्यंत तिकडं राजा आला आणि राजा बोलते डायरेक्ट तिकडं म्हणजे राजा पण घुसला त्याच्याबरोबर आणि बोलते "योवेदेला वयोमेर हिने झोत हा" म्हणजे इकडे बघा, बघा नवी किती किती वाईट परिस्थिती आल्या आपल्या सिटीमध्ये. मेत हशेम, हशेमकडनं सिटी आली आणि कुठली नमाज मी करायला पाहिजे? म्हणजे नाही की मी पाठवला होता याला मारून टाकायसाठी, तुम्हाला मारायसाठी. याला मी आलोय तुम्हाला विचारायला काय करायला पाहिजे इकडे, काय नमाज करायला पाहिजे, की ही जी गोष्ट जी आहे ती आपल्यापासनं निघून जाईल.
तो पुढचा चॅप्टर जो आहे तो आपण पुढच्या वेळेसाठी ठेवू. बेजात हशेम बघू इकडे राशी जो आहे तुम्ही नाही समजवला. तो בסדר. तो कोणा प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, नाही तर बेजात हशेम पुढचा चॅप्टर जो आहे तो आपण पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. चॅप्टर 7. אוקיי, בעזרת השם. אוקיי. כל טוב, שבוע טוב, חודש טוב. תודה שמודי סקאי בטוח, רמב"ם, תודה רבה.